Hello everyone, this is Ankita Berde. Welcome you all in our YouTube channel. Today we will see a very interesting point from your syllabus, that is sources and types of errors. As per the new PCI syllabus Education Regulations 20. If you have not watched my previous introductory videos about the scope and objectives of pharmaceutical chemistry and the introduction to your pharmaceutical chemistry syllabus as per the ER 20, then please kindly go through it. In the I button above you will get the link for that videos. Please like, share and subscribe to my YouTube channel and press the bell icon also to get the latest updates of upcoming videos. Let's start. So today, now the question will rise in your mind, what is meant by the error first. So error means what? For example, see, now you are doing a practical in your laboratory. Imagine you are in the laboratory, I am also with you. I gave you one sample, that is the 100% pure sample, and it is the percentage purity of the sample is 100%, and I gave you to estimate that sample. And while doing the practical, while doing the all the titration, that while performing the assay of that, you are going to find that purity of the sample. Then after your performance of the practical, that purity of the sample you found that 50% pure, but I gave you sample which was the 100% pure. म्हणजे काय की प्रॅक्टिकल करत असताना लॅबमध्ये मी तुम्हाला एखादं सॅम्पल दिलं की जे काय आहे 100% प्योर आहे. मीन्स आई हैव गेव यू वन सैम्पल, मैंने आपको एक सैम्पल दिया और वो सैम्पल है वो जो 100% प्योर सैम्पल है. लेकिन आपने प्रैक्टिकल करते समय, तुम्ही प्रैक्टिकल करत असताना मीन्स आप जब प्रैक्टिकल कर रहे हो उस टाइम क्या हुआ, उसकी इम्प्यूरिटी, उसकी जो प्यूरिटी रहती है वो सैम्पल की, वो आपने कितनी निकाली, 50% निकाली. मीन्स यू हैड कैलकुलेटेड दैट इज दी 50%. आप ती प्युरिटी जी काही आहे सॅम्पलची ती तुम्ही किती काढली, 50%. दॅट मीन्स वॉट, यू आर डन अ मिस्टेक इन दी प्रॅक्टिकल. तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये प्रॅक्टिकल करत असताना, वेईंग करत असताना सॅम्पलचं किंवा टायट्रेशन करत असताना इन दी 12 स्टँडर्ड्स 11 अँड 12 स्टँडर्ड ऑल्सो यू हॅव परफॉर्म दी टायट्रेशन्स. सो टायट्रेशन्स करत असताना काय केलेलं आहे, तुम्ही कोणती तरी मिस्टेक केलेली आहे. आपने क्या किया है, मिस्टेक किया है. कोई भी प्रैक्टिकल करते समय वक्त आपने मिस्टेक किया है, और वो जो मिस्टेक है, यू हॅड डन द मिस्टेक, आपने मिस्टेक किया है. तुम्ही काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल करत असताना एखादी चूक केलेली आहे. सो इट्स अ मिस्टेक, इट्स अ डिफरन्स बिटवीन दी ॲक्सेप्टेड और इट्स अ डिफरन्स बिटवीन दी कॉम्प्युटेड, एस्टिमेटेड, मेजर्ड व्हॅल्यू अँड दी ॲक्सेप्टेड ट्रू व्हॅल्यू. ॲक्सेप्ट किती होतं, 100%. तुमचं आन्सर आफ्टर कॅल्क्युलेशन तुमचं जे आन्सर आहे हे 100% येणं ॲक्सेप्ट होतं. बट आफ्टर परफॉर्मिंग दी प्रॅक्टिकल तुमचं आन्सर किती आलेलं आहे, 50% आलं आहे. म्हणजेच काय केलेलं आहे, तुम्ही प्रॅक्टिकल करत असताना चुका केलेल्या आहेत. सो ह्यालाच काय म्हटलं जातं, एरर म्हटलं जातं. दॅट इज इट्स अ मिस्टेक. मिस्टेक बिटवीन वॉट, इट्स अ मिस्टेक बिटवीन दी ॲक्सेप्टेड व्हॅल्यू अँड इट्स अ डिफरन्स, इट इज अ डिफरन्स बिटवीन दी मेजर्ड व्हॅल्यू. मेजर्ड व्हॅल्यू दॅट इज दी एस्टिमेटेड व्हॅल्यू, कॉम्प्युटेड व्हॅल्यू म्हणजे जी तुम्ही किती काढलेली आहे. मीन्स आपने जो व्हॅल्यू वो निकाला है, किती काढलेली आहे तुम्ही ती व्हॅल्यू, दॅट इज इट इज अ डिफरन्स बिटवीन दी मेजर्ड व्हॅल्यू अँड दी ॲक्सेप्टेड ट्रू व्हॅल्यू. ॲक्सेप्ट किती होती व्हॅल्यू इथे, 100 ॲक्सेप्ट होती आणि तुमची किती आली तर 50% आली. सो दॅट डिफरन्स इज कॉल्ड द एरर. त्या डिफरन्सला काय म्हटलं जातं, एरर म्हटलं जातं. सो दिस एरर इट्स अ डिफरन्स बिटवीन द कॉम्प्युटेड, एस्टिमेटेड, मेजर्ड व्हॅल्यू अँड द ॲक्सेप्टेड ट्रू व्हॅल्यू स्पेसिफाईड थेरॉटिकली करेक्ट व्हॅल्यू. सो इट डिनोट्स दी estimated uncertainty in the measurement or the experiment. So that is different measurements, weight, volume, pH, they are having the limited accuracy. So that result will differ from the actual value. म्हणजे actual value पेक्षा result काय येत असेल, जर वेगळा येत असेल तर तो काय झाला, एरर झाला. एरर इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट मीन्स
एरर आला नाही पाहिजे, कारण सी वी आर प्रिपेअरिंग दी ड्रग्ज, आपण मेडिसिन्स बनवणार आहोत. सो आपण जे काही करणार आहे, आपण जे काही मेजरमेंट्स करणार आहे, दॅट शुड बी ॲक्युरेट. देअर इज नो सिंगल एरर इन दॅट. कुठल्याही सिंगल प्रकारचा एरर आपल्याला इथे ॲक्सेप्टेड नसतो. सो फॉर एक्झाम्पल, आता टायट्रेशन करत असता तुम्ही. इन द 12th स्टँडर्ड यू हॅव परफॉर्म द टायट्रेशन. सो ड्युरिंग टायट्रेशन व्हॉट हॅपन, यू कांट गेट एक्झॅक्टली एंड पॉईंट ड्यू टू दी कलर ब्लाइंडनेस, ड्यू टू दी विजन प्रॉब्लेम इज देअर, अँड सम स्टुडंट्स आर देअर, दे आर डुईंग दी मिस्टेक वाईल डुईंग दी कॅल्क्युलेशन्स. देन दे डोंट नो एक्झॅक्टली व्हॉट दॅट फॉर्म्युला इज. सो दॅट टाईम ऑल्सो दिस इज ऑल्सो एरर. हा सुद्धा एरर आहे. टायट्रेशन परफॉर्म करत असताना काय नसतं की एरर म्हणजे टायट्रेशन परफॉर्म करत असताना तुम्ही टायट्रेशन करताय, त्याच्यामधून ब्युरेटमधून ते खाली तुमच्या कोनिकल फ्लास्कमध्ये हे सोल्युशन, त्याच्यामधून ते फिलअप करत असताना काय वेळेला काय होतं, एंड पॉईंट जो आहे तो मिळत नाही, कलर आहे तो त्याचा निघून जातो, शार्प एंड पॉईंट मिळत नाही. कलर ब्लाइंडनेस म्हणजे मुलांना, स्टुडंट्सना कळत नाही एक्झॅक्टली कलर कोणता आहे. स्टुडंट्स नाही पहचान पाते वो एक्झॅक्टली कलर कोणसा वाला है उसमें, स्टुडंटना नाही कळत त्याच्यामध्ये कुठचा कलर आहे ते. सो that is the color blindness, it is the problem. So these problems are there. Then calculation करताना स्टुडंट चुकत असतात, सो त्याच्यामुळे सुद्धा काय येत असतो, एरर येत असतो. देन सी एरर, आता प्रॅक्टिकल परफॉर्म करत असतात. इमॅजिन यू आर इन दी लॅबोरेटरी, यू आर टेकिंग दी ग्लासवेअर्स तुम्ही इश्यू केली. सो इफ दॅट ग्लासवेअर्स दे आर नॉट प्रॉपरली वॉश अँड यू यूज फॉर दॅट युअर प्रॅक्टिकल, देन ग्लासवेअर जर आधीची असतील ती वॉश केलेली नसतील तर त्याच्यामध्ये परत तुम्ही केमिकल टाकणार, तुमचं प्रॅक्टिकल करणार, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय येणार, एरर येणार. इन्स्ट्रुमेंट्स असतात, म्हणजे काही वेळेला इलेक्ट्रॉनिक बॅलन्स अँड ऑल तुम्ही यूज केलेली असतात, सो दॅट इन्स्ट्रुमेंट्समध्ये सुद्धा एरर्स असतात. नाऊ वी विल सी व्हॉट आर दी डिफरंट टाईप्स ऑफ एरर्स, or we will see classification of errors. So the errors which affect an experimental study, they are mainly divided into the two classes. In that first class, it's a systematic, determinate or non-random or constant error. Means वी कैन इम्प्रूव दिस एरर, मीन्स अपन हे सुधारू शकतो, हम सुधार सकते हैं वो इस टाइप के जो एरर्स आते हैं, सिस्टमिक, डिटर्मिनेट, नॉन रैंडम और कॉन्स्टंट एरर जो आते हैं, हे जे एरर्स आहेत सिस्टमॅटिक, डिटर्मिनेट, नॉन रॅन्डम, दॅट वी कॅन इम्प्रूव ॲट अवर लेवल. म्हणजे आपल्याला समजलं की ग्लासवेअर्स आहेत ही वॉश केलेली नाही आहेत अगोदर, सो आपण ते इम्प्रूव करू शकतो की ग्लासवेअर आपण पूर्णपणे वॉश करून घेऊ शकतो. सो सिस्टमॅटिक आणि ते म्हणजे ह्यालाच काय म्हणतात, determinate, as the its name indicates, means these are those errors as the name indicates, they are the determinable and that either can be avoided or corrected. ते आपल्याला काय करता येतात, अवॉइड करता येतात, or that can be corrected. These are the non-random and occur when something is wrong with the measurement. So these errors may be additive, multiplicative depending upon the nature of error. Then see the subtypes of this determinant error. In that first one is the instrumental error, which is occurred due to the faulty instrument. Then second one is the personal or operational error. पर्सनल चुकीमुळे, मीन्स स्टुडंटने चूक केली असेल काहीतरी टायट्रेशन करत असताना, मीन्स कलर आयडेंटिफाय करत असताना एंड पॉईंट कलर ब्लाइंडनेसमुळे जर स्टुडंटने चूक केली असेल, दॅट इज दी पर्सनल एरर. देन methodical error or methodological error means errors which are occurred during the performance of that particular experiment. म्हणजे प्रोसिजर एखादी जर चुकीची वापरली गेलेली असेल तर अशा टाईपचे एरर्स आहेत मेथोडॉलॉजिकल एरर्स, अँड दीज आर दी मोस्ट सिरियस एरर्स ऑफ दी अनालिसिस. देन another type is non-systematic. सी एरर्सचे हे दोन टाईप्स आहेत, सिस्टमॅटिक आणि नॉन सिस्टमॅटिक. सिस्टमॅटिक इज ऑल्सो कॉल्ड डिटर्मिनेट, नॉन रॅन्डम अँड कॉन्स्टंट, अँड नॉन सिस्टमॅटिक इज ऑल्सो कॉल्ड इनडिटर्मिनेंट, रॅन्डम और ॲक्सिडेंटल एरर. Then see these non-random errors, non-systematic errors. So these are not in our hands. So these random errors, these are out of the control, non-control. Not means these are these non-systematic errors. See,
these non-systematic errors are not in our control, and systematic errors are in our control when we find out that something mistake is there or something wrong is there, then we can improve this by this systematic or determinators. But in case of non-systematic errors, these are out of the control. Now we will see the examples of these errors. So in that first one, it's an instrumental error. So these instrumental errors, these are the types of the errors which are occurs due to the faulty instruments or the reagents containing impurities. एखादा इन्स्ट्रुमेंट चुकीचं आहे. सपोज आता तुम्ही वेइंग करणार आहात, वेइंग करता, इलेक्ट्रॉनिक बॅलन्स असेल वेइंग करण्याचा, सो तो जर फॉल्टी असेल, तो अनकॅलिब्रेटेड असेल, सो दिस कॅलिब्रेशन इज रिलेटेड टू दी सिस्टम सुटेबिलिटी. कॅलिब्रेशन करणं म्हणजे काय की ते जे इन्स्ट्रुमेंट आहे, जर pH मीटर असेल, वेइंग बॅलन्स हे असेल, सो ते आपल्या प्रॅक्टिकलसाठी ते सिस्टम सुटेबिलिटी, दॅट इज ते सुटेबल आहे का सुटेबल नाही ते डिटेक्ट करणं. इफ इट इज सुटेबल्स देन वी कॅन यूज दॅट फॉर आवर प्रॅक्टिकल. देन इफ इट इज नॉट सुटेबल देन वी कांट गो फॉर दॅट. सो इन्स्ट्रुमेंटल एरर, इट इज ऑकर्स ड्यू टू दी फॉल्टी इन्स्ट्रुमेंट अँड एक्झाम्पल्स आर अनकॅलिब्रेटेड डिजिटल बॅलन्स. वेइंग डिजिटल बॅलन्स असतो म्हणजे इलेक्ट्रॉनिक बॅलन्स असतो. सो त्याचं प्रॉपर कॅलिब्रेशन केलेलं नसेल, तो जर चेक केलेला नसेल, मीन्स त्याचं झिरोवरती ड्युरिंग दी वेइंग त्याचं झिरोवरती ते ॲक्युरेट लागतं तो. सो त्याच्या प्रकारे नसेल तर देन इनकरेक्टली ग्रॅज्युएटेड ब्युरेट्स ज्या काही यूज करणार आहे आपण, सो त्या ब्युरेट्समध्ये जर फॉल्ट असेल, देन अनकॅलिब्रेटेड और इम्प्रॉपरली कॅलिब्रेटेड वेट्स आर देअर. बॅलन्स ऑफ अनइक्वल लेन्स म्हणजे जे ह्याचे बॅलन्स असतात विदाऊट इलेक्ट्रॉनिक, जे दुसरे बॅलन्स असतात ॲज अ मीन्स मॅन्युअली त्याच्यामध्ये वेइंग आपल्याला करावं लागतं. मीन्स जसं की तुम्ही यू आर गोईंग इन दी व्हेजिटेबल मार्केट, ओके, मार्केटमध्ये जाता, सब्जी मंडईमध्ये तुम्ही जाता, सो तिथे जसं वेइंग केलं जातं त्याच्यामध्ये वेट्स आहेत 1 kg 500 ग्राम, ओके, सो 250 ग्राम, तर अशी जी मॅन्युअली तिथे वेइंग केलं जातं, अशा प्रकारचे जर बॅलन्स असतील, सो ते इनकरेक्टली काय केलेले असतात, त्याच्या लेन्स अनइक्वल्स असतील, सो दॅट इज दी इन्स्ट्रुमेंटल एरर. तर तो कुठच्या टाईपचा एरर आहे, दॅट इज दी instrumental error. Then second type of error, it's a operational or it's a personal error. Means when errors occur during the operation or carrying out the experiment, it is called operational error, or it is occurs due to the person's mistake. Means example here, while transferring the solution 10 ml ट्रान्सफर करायचं 11 ml ट्रान्सफर केलं. देन रिडिंग म्हणजे आता ब्युरेटवरती आपण रिडिंग घेत असतो, काय जे असेल ते 35 40 ते प्रॉपर रिडिंग. मीन्स 35 पॉईंट तिथे काय असतं, सपोज इफ देअर इज अ 35.3 असेल आणि रिडिंग लिहिताना जर लिहिलं 35.5 लिहिलं, so that is the personal error. And this while I told you also, that is while judgment, means poorly judge usual endpoints, means color change due to the color blindness or due to the late reading of the endpoints. Then mathematical errors in the calculation, these are the operational or personal errors. Students calculation करत असताना चुकतात. Then end point, visualization of the end point, that is the operational and personal error. Then third type is methodical or methodological error, that is it is the serious, okay, it is the serious cause, and these are the most serious errors of the analysis. And most of the above we had seen instrumental and operational, that can be minimized or corrected, but errors that are inherent in the method, that cannot be changed. These types of methodological error that cannot be changed as unless the conditions of the determinations are altered. Means suppose for examples of this, that is incorrect sampling, that wrong selection of the indicator. Then if that procedure mistake असेल एखाद्यामध्ये, मीन्स प्रोसिजरमध्ये काय असेल, एखादी जर मिस्टेक असेल, दॅट इज दी मेथोडिकल और मेथोडॉलॉजिकल एरर्स. मीन्स
errors of method by incorrect procedure, incorrect sampling, contamination of the precipitate जो फॉर्म होतो तिथे contamination झालं, if there is a impurities in the reagents, improper selection of the indicator, so that is the methodical or methodological error. So there are the basic three types of the determinate error, that is the instrumental, operational or methodical or methodological error. Then next is the non-random error. So sorry, it's a non-systematic, indeterminate, random or accidental errors. So see, these errors are out of our control, so these are also called that accidental or random errors, which represents experimental uncertainty that occurs in any measurement. So these errors are shown by small differences in the successive measurements made by the same analyst under almost similar conditions. Means these errors that cannot be predicted or determined. हे जे एरर आहेत हे आपण आपल्या आउट ऑफ कंट्रोल असतं. मीन्स आधीचे आपण जे बघितले होते सिस्टमॅटिक होते, जे मीन्स सिस्टमॅटिक एरर होते, डिटर्मिनेट एरर होते, दॅट कॅन बी डिटर्मिनेट, ते आपण डिटर्मिनेट करू शकत होतो. बट सी दिस नॉन सिस्टमॅटिक, इनडिटर्मिनेट, दे आर आउट ऑफ अवर कंट्रोल. सी नाउ फॉर एक्झाम्पल ऑफ दिस नॉन सिस्टमॅटिक एरर इज दॅट suppose you are in the chemistry laboratory, then suppose it's a chemistry reaction is going there. So during reaction, that suppose it's another product, that is a byproduct is formed here, then it's a random error, we can't do for anything for that. Then see, you are doing synthesis in the laboratory. Suppose aspirin synthesis is there. So during that aspirin synthesis, you will require the dryer to drying that to drying that drug. So that dryer, suppose एक ड्रायर तुम्हाला लागणार आहे ॲस्पिरिनच्या सिंथेसिससाठी, ड्राय करण्यासाठी. सो तो ड्रायर आहे तुमच्यापासून 10 मीटर लॉंग आहे. सो तिथपर्यंत जाईपर्यंत 10 मीटर लांब जाईपर्यंत इफ देअर इज अ ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स लाईक दी हॉट कंडिशन्स आर देअर, देन दॅट प्रॉडक्ट मे डिग्रेड, देअर वेअर डिग्रेडेशन ऑफ द प्रॉडक्ट मे कॉज. सो डिग्रेड होऊ शकतो प्रॉडक्ट तो ड्रायरपर्यंत जाईपर्यंत. दॅट इज दी नॉन सिस्टमॅटिक एरर. Then see another example, UV एक instruments असतं, UV spectrophotometer is instrument there in the laboratory. Suppose if you require UV in the laboratory, but it is not available in your laboratory, then another colorimeter instrument is there. So that colorimeter instrument that results may vary, means UV आणि colorimeter मधून येणारे results जे काही आहेत हे vary होत असतात. सो अशा टायमिंगला जर तुमच्या लॅबमध्ये UV इन्स्ट्रुमेंट नसेल तर तुम्ही colorimeter हे इन्स्ट्रुमेंट वापरता आणि त्याच्यामुळे रिझल्ट्समध्ये व्हॅरिएशन येऊ शकतं. सो these we can't do, means these are out of the control, and these types of the errors we can't eliminate it, that these types of the errors. And see, one very important way we can minimize these errors, that we should do the careful work. Means see, these errors means these are out of control, so we should do the careful work while doing this practical. So sometimes correction can be simple by taking a blank reading to identify the impurities introduced by the solvents and reagents. काही वेळेला आता तुम्ही असेमध्ये पण जेव्हा परफॉर्म करता, सो दॅट टाईम ब्लँक रीडिंग आहे हे घेतलं जातं. ब्लँक रीडिंगमध्ये सॅम्पल आहे, हे सॅम्पल ॲड केलं जात नाही, फक्त सॉल्वंट्स आणि रिएजंट्स आहेत ते यूज केले जातात आणि त्याचं ब्लँक रीडिंग जे काही आहे हे ब्लँक रीडिंग घेतलं जातं टू मिनिमाइज दीज एरर्स. अँड टू मिनिमाइज एरर्स, आता हे एरर्स आहेत, हे जर एरर्स आपल्याला मिनिमाइज करायचे असतील तर आपण काय करू शकतो, ह्याच्यासाठी इन्स्ट्रुमेंटल एरर्स आहेत. सो त्याच्यामध्ये कॅलिब्रेशन करून सिस्टम सुटेबल म्हणजे सिस्टमला कुठले आपले इन्स्ट्रुमेंट सुटेबल आहेत तीच वापरून आपण काय करायचं, ते इन्स्ट्रुमेंट चांगल्या क्वालिटीची वापरायची. पर्सनल लेवलला सपोज इफ देअर इज अ व्हिजन प्रॉब्लेम, कलर ब्लाइंडनेस प्रॉब्लेम, देन वी ट्राय टू इम्प्रूव्ह दॅट प्रॉब्लेम कन्सल्टिंग विथ दी आय सर्जन. Then methodological error, that we should adopt the
correct procedure for that. So by this way we can minimize these errors. So basically there are the two types of the errors are there, systematic and non-systematic. Systematic is further divided into the instrumental, personal and methodological error. Then we had seen about what is the instrumental error. Its example, operational error or personal error, it is occurred due to the personal mistakes, and methodological error, it is occurred due to the incorrect procedure. Then we had seen non-systematic random error. These errors are out of our control. I had given you the examples of the aspirin synthesis. In that, if you have to dry that aspirin and if the dryer is 10 meter long from you, then you have to go for that time the product, between that period there are the chances of that product can degrade. Then these are the difficult to detect and it can't be eliminated. Okay, so this is the all about the errors. Okay, so thank you so much for fully watching my video. If you have any doubt, then you can ask me. Post your valuable comment in the comment box. Happy learning. If you have not subscribed to my channel, then please subscribe first and press the bell icon to get the latest updates of upcoming videos. Thank you.